मी घड्याळाला कधी मतदान केलं नाही, म्हणूनच आम्ही चिन्ह सोडून नवीन चिन्ह घेतलं की तुम्हाला तुमचा शब्द मोडायला नको. आणि बघा आता मी कुठे कुठे बाहेर जाते ना, मी बघते कुणाच्या हातात काय आहे. आता माझ्या लक्षात आलंय कमी आणि कमी लोक घड्याळ त्यांनी पण कोणी घालतच नाही घड्याळ. का माहितीये का? कारण का आता मोबाईल मध्येच वेळ कळते. आणि माझं पण सांगते, मी जरा ओल्ड फॅशन्ड आहे. माझा मुलगा 18 वर्षाचा झाला, मुलगी 18 वर्षाची झाली तेव्हा मी त्यांना पेन दिलं की आईने काय आई वडिलांनी दिलं तर पेन दिलं. आपल्या मराठी घरात कशी सवय, मुलगा 21 वर्षा मुलगी 21 वर्षाची झाली की घड्याळ दे. मी माझ्या मुलाला म्हणलं आता तू 21 वर्षाचा झालाय बाबा, चल आपण घड्याळच्या दुकानात जाऊ. म्हणला मला घड्याळ नको. म्हणलं का रे घड्याळ नको? तो म्हणला आता मोबाईल मध्येच कळतंय, कशाला पैसे वाया घालायचे, दुसरं काहीतरी चांगलं घेऊ. त्याच्यामुळे सगळं थोडंसं म्हणजे मी घड्याळाबद्दल म्हणजे मोबाईलच्या बद्दल बोलते. तुम्ही काय चुकीचे अर्थ काढू नका पत्रकारांनो. तुम्ही तर काय ब्रेकिंग न्यूज नावाला त्याचा भरोसा नाही. पण तुम्ही बघा जेव्हा हे सगळा बदल झाला तेव्हा मला असं वाटत होतं की का माझा पांडुरंग माझ्यावर चिडलाय, का असं झालंय. पक्ष नाहीला, उद्धवजींचं झालं, आपलं झालं. नंतर माझ्या लक्षात आलं की पांडुरंगाचं आपल्यावर विशेष प्रेम आहे. चिन्ह पण बघा, मशाल, हात आणि तुतारी किती छान जमून आलंय बघा. की तुतारी कधी वाजते आणि मशाल कधी असते. तुतारी कधी वाजते? जेव्हा शुभ कामाची सुरुवात असते, तेव्हा जेव्हा लग्न कार्य तुतारीवाला माणूस, तुम्हाला मंदिरात पूजा, नवीन काही पान प्रतिष्ठा करायची, तुतारीवाला माणूस, नवीन व्यवसाय करायचा आहे, तुतारीवाला माणूस. आणि जेव्हा युद्ध छत्रपतींनी पुकारलं तेव्हा ही तुतारीचा माणूसच तिथे होता. त्याच्यामुळे तुम्ही बघा हात आहे, त्या हातामध्ये एका हातात मशाल आहे आणि दुसऱ्या हातात तुतारी आहे. त्यामुळे हे आपलं युद्ध या दडपशाहीच्या आणि दिल्लीच्या होणाऱ्या महाराष्ट्राच्या अत्याचाराच्या विरोधात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.